नमस्कार, मी श्वेता अंकले आणि आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज। बेळगाव आणि आसपासच्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि खास अपडेट्स घेऊन आलो आहोत बेळगावकरांच्या स्पेशल बुलेटिन मध्ये। पावसाने दिला दिलासा, भात रताळी पिकांना नवसंजीवनी, अजूनही दमदार पावसाची अपेक्षा। गोकाकमध्ये पाण्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, रात्री उशिरापर्यंत शोध मोहिमेनंतर मृतदेह बाहेर, दुर्घटनेने परिसरात शोककळा। सीसीटीव्हीमुळे उलगडले सत्य, सराफी व्यावसायिकच निघाला आरोपी, 65 लाखांचा ऐवज जप्त। विजापूरमध्ये स्कॉर्पिओ कारला भीषण आग, अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर ही वाहन जळून खाक, 15,36,000चं मोठं नुकसान। खानापूर जांबोटी मार्गावर रिक्षा पलटी, 7 प्रवासी जखमी। परशानट्टी क्रॉस जवळ बिबट्याचे दर्शन, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, वन विभाग सतर्क। घरफोडीचा 4 दिवसात उलगडा, 5,49,000 रुपयांचे दागिने जप्त, आरोपी अटकेत। या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। गेल्या 10 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील कामे ठप्प झाली होती। मात्र शनिवारपासून बेळगाव तालुक्यात पुन्हा पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। सततच्या उष्णतेमुळे भात आणि रताळी पिके सुकण्याच्या मार्गावर होती, त्यामुळे शेतकरी चिंतेत होते। शुक्रवारी तालुक्याच्या पश्चिम भागात हलका पाऊस झाला, तर शनिवारी पहाटेपासून बहुतांश भागामध्ये पावसानं पुनरागमन केलं। या पावसामुळे शेतामध्ये ओलावा निर्माण झाला असून खरीप हंगामातील कामांना वेग आलाय। अनेक शेतकरी भात रोप लागवडीपूर्वी पॉवर ट्रिलरच्या सहाय्याने शेताची मशागत करत आहेत। पावसामुळे पिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी नदी नाले भरण्यासाठी आणि खरीप हंगाम सुरळीत पार पडण्यासाठी अजूनही दमदार पावसाची गरज असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा गोकाकमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। पाय घसरून पाण्यात पडलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला। एसडीआरएफ, अग्निशमन दल आणि समाजसेवकांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला। पाहूया हा धक्कादायक वृत्तांत। गोकाक येथील धबधब्यातील पाण्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज रविवारी समोर आली। निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी गेलेला हा तरुण अचानक पाय घसरून पाण्यात पडला आणि बुडाला। घटनेची माहिती मिळताच बेळगाव येथील समाजसेवकांचे पथक, एसडीआरएफ आणि गोकाक अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले। तातडीने सुरू करण्यात आलेल्या बचाव मोहिमेत रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरू होते। अखेर अथक प्रयत्नानंतर तरुणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला। या मोहिमेत समाजसेवक अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली, निलेश हिरेहोळी आणि मायकल पिंटो यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। या घटनेनंतर बचाव पथकाने पर्यटकांना सतर्कतेचं आवाहन केलंय। धबधबे, नदीकाठ आणि खोल पाण्याच्या ठिकाणी जाताना विशेष काळजी घ्यावी, तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी घेणे आणि निष्काळजीपणा टाळावा असं आवाहन करण्यात आलंय। गोकाकमधील या दुर्घटनेने पुन्हा एकदा जलसुरक्षेचं महत्त्व अधोरेखित झालंय। बेळगावातील रामदेव गल्ली येथील सराफी दुकानातील कथित चोरीच्या प्रकरणाला मोठी कलाटणी मिळाली आहे। तपासादरम्यान ही चोरी बनावट असल्याचं उघड झालं असून पोलिसांनी दुकान मालकालाच अटक केली आहे। रामदेव गल्लीतील व्हीपी वेर्णेकर अँड सन्स या सराफी दुकानात चोरी झाल्याची तक्रार दुकान मालक कृष्णानंद वेर्णेकर यांनी खडेबाजार पोलिसांकडे दाखल केली होती। तक्रारीनुसार मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचं सांगण्यात आलं होतं। घटनास्थळी पाहणी आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर पोलिसांना दुकान मालकांवरच संशय आला। चौकशी दरम्यान कृष्णानंद वेर्णेकर यांनीच दुकानातील दागिने आणि रोकड स्वतः काढून दुचाकीच्या डिक्कीत ठेवल्याची कबुली दिली। पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सुमारे 65,95,000 रुपयांचा ऐवज जप्त केलाय। यामध्ये 519 ग्रॅम सोने, 31 ग्रॅम चांदी आणि 2,83,010 रुपये रोख रकमेचा समावेश आहे। या प्रकरणी खडेबाजार पोलिसांनी कृष्णानंद वेर्णेकर यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। विजापूर शहराजवळील सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उभे असलेल्या एका स्कॉर्पिओ कारला अचानक आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाली आहे। या आगीमध्ये वाहनाचे सुमारे 15,36,000 रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय।
विजापूर शहराजवळील मानस गंगोत्री शाळेसमोर शनिवारी ही घटना घडली. तिडगुंदी गावातील देवदास जाधव यांच्या मालकीची KA29MA5444 क्रमांकाची स्कॉर्पिओ कार रस्त्याच्या कडेला उभी होती. यावेळी अचानक कारने पेट घेतला आणि काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केलं. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली. मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. या घटनेत सुमारे 15,36,000 रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. संबंधित अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. खानापूर जांबोटी मार्गावर शनाया गार्डनजवळ प्रवासी रिक्षा पलटी होऊन 7 जण जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे. जखमींवर खानापूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. खानापूर येथील नाईक गल्लीतील काही नागरिक नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी आंबोली येथे प्रवासी रिक्षातून जात असताना शनाया गार्डनजवळ चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे रिक्षा रस्त्याच्या कडेला जाऊन झुडपात पलटी झाली. या अपघातात यल्लव्वा नाईक, केंचव्वा नाईक, बसव्वा नाईक, महादेवी देसूरकर, दुर्गव्वा देसूरकर, शांता देसूरकर आणि रुद्राप्पा नाईक हे जखमी झाले. सर्वांना तातडीने खानापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर 5 जणांना घरी सोडण्यात आले, तर बसवा नाईक आणि केंचव्वा नाईक यांच्यासह अधिक उपचाराची गरज असलेल्या जखमींना पुढील तपासणीसाठी बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात हलवण्यात आले. सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सुतगट्टी घाटाजवळील परशानट्टी क्रॉस परिसरात काल शनिवारी रात्री बिबट्या दिसून आला. यामुळे भीतीचं वातावरण पसरलं आहे. हुक्केरी तालुक्यात बिबट्याच्या दर्शनाने खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण पसरलंय. मुख्य रस्त्याच्या कडेला बसलेल्या बिबट्याचं दृश्य काही तरुणांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलं असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हुक्केरी तालुक्यात यापूर्वीही बिबट्याचा वावर आढळून आला होता. मावनूर परिसरात वन विभागाने बिबट्याच्या हालचालींची पुष्टी केली होती. बिबट्याच्या भीतीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून वन विभागानं तातडीने शोध मोहीम राबवून बिबट्याला पकडावं अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. दरम्यान वन विभाग आणि पोलिसांनी रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. बैलहोंगल तालुक्यात दिवसा ढवळ्या झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा पोलिसांनी अवघ्या 4 दिवसात उलगडा केला. या प्रकरणी एका आरोपीला अटक करून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेत. 12 जुलै 2026 रोजी बैलहोंगल तालुक्यातील चिवटगुंडी गावातील महांतेश बसप्पा बोगूर यांनी कुटुंबासह घराला कुलूप लावून शेतामध्ये सोयाबीन पिकावर कीटकनाशक फवारणीसाठी गेले होते. त्याचवेळी अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातील 58 ग्रॅम वजनाचे 5,49,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच 48,000 रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. या प्रकरणी बैलहोंगल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी प्रकाश रायप्पा मल्लूर वय 40 याला 16 जुलै 2026 रोजी अटक केली. आरोपीकडून चोरीतील 5,49,000 रुपये किमतीचे 58 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आरोपीला न्यायालयासमोर हजर करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा करणाऱ्या बैलहोंगल पोलीस पथकाचे बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी अभिनंदन केले. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. कॅम्प बंगलो एरियामध्ये विनापरवाना बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. तसेच याच बंगलोमध्ये एक प्री प्रायमरी शाळा देखील चालवली जात असतानाही कॅन्टोन्मेंट अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. कॅन्टोन्मेंटमध्ये बांधकाम करताना कॅन्टोन्मेंट प्रशासन तसेच DEO कार्यालयाची परवानगी लागत असते.
परंतु कोणतीही परवानगी न घेता बांधकाम सुरू ठेवण्यात आल्यानं संबंधितांवर कारवाई केव्हा होणार हे पाहावं लागणार आहे. बेळगाव कॅन्टोन्मेंट हद्द ही संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. या ठिकाणी कोणतेही विकासकाम करताना त्याची पूर्व परवानगी घेणं आवश्यक असतं. बंगलो एरियामध्ये नव्याने बांधकाम करताना कॅन्टोन्मेंट कार्यालयाकडे परवानगीचा अर्ज पाठवावा लागतो. तो अर्ज DO कार्यालयाकडे गेल्यानंतर परवानगी दिली जाते. परंतु सध्या बंगलोमध्ये विनापरवाना बांधकाम होत असल्याचं निदर्शनास आलंय. याबाबत सुधीर तुपेकर यांनी कॅन्टोन्मेंट कार्यालयाकडे तक्रार दाखल केली आहे. रायबागमध्ये 15 जून 2026 रोजी रायबाग येथील मुधोळ हॉस्पिटल रोडवर एका वृद्ध महिलेला बनावट सोन्याची साखळी देण्याचा आमिष दाखवून तिच्या गळ्यातील 10 ग्रॅम वजनाची अस्सल सोन्याची बोरमाळ फसवणुकीने घेऊन आरोपी पसार झाले होते. या प्रकरणी रायबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाने तपास करून दावणगेरे जिल्ह्यातील चन्नगिरी तालुक्यातील चिक्कबेण्णूर येथील नागम्मा गिड्डप्पा वय 71 आणि जय पुट्टप्पा गिड्डप्पा वय 39 या 2 आरोपींना अटक केली. आरोपींकडून 1,40,000 रुपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाची अस्सल सोन्याची बोरमाळ जप्त करण्यात आली आहे. या आंतरजिल्हा टोळीचा छडा लावणाऱ्या पोलीस पथकाचे बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कौतुक केलं असून पुढील तपास रायबाग पोलीस करत आहेत. राज्यभरातील अपात्र BPL शिधापत्रिका धारकांची छाननी वेगाने सुरू असून पात्रता नसलेल्या लाभार्थ्यांच्या BPL कार्डांचे APL मध्ये रूपांतर करण्यात येत आहे. आतापर्यंत 4,32,295 लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांमध्ये बदल करण्यात आलाय. केंद्र सरकारने राज्यातील 7,76,000 संशयित अपात्र BPL शिधापत्रिका ओळखल्या आहेत. त्यापैकी सुमारे 50% शिधापत्रिकांची पडताळणी पूर्ण करून आवश्यक सुधारणा करण्यात आली आहे. उर्वरित प्रकरणांवरही लवकरच निर्णय घेऊन कार्यवाही केली जाणार आहे. BPL योजनेचा लाभ केवळ आर्थिकदृष्ट्या पात्र आणि गरजू नागरिकांनाच मिळावा यासाठी ही तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. अपात्र लाभार्थ्यांची शिधापत्रिका APL मध्ये वर्ग करण्यात येणार आहे. कारवार जिल्ह्यातील कुमटा येथे मोठी दुर्घटना टळली आहे. कर्नाटक पब्लिक स्कूलजवळ डोंगराचा काही भाग आणि मोठी दगडी दरड कोसळली. मात्र शाळा प्रशासनाने वेळीच खबरदारी घेत वर्गखोल्या रिकाम्या केल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शाळा सुरू होण्याच्या अवघ्या 5 मिनिटांपूर्वी डोंगरावरील मोठा खडक आणि मातीची दरड कोसळून शाळेच्या इमारतीवर आदळली. घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. क्रेनच्या सहाय्याने मोठे दगड आणि माती हटवण्याचं काम करण्यात आलं. सुरक्षेच्या कारणास्तव कुमटा आणि आसपासच्या परिसरातील अंगणवाडी तसेच शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. प्रशासनाकडून परिसराची पाहणी करून पुढील उपाययोजना करण्यात येत आहेत. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विजापूर येथील जिल्हा रायफल असोसिएशनच्या परिसरात माझे झाड माझी भूमी या संस्थेच्या सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन युवा भारतचे संस्थापक अध्यक्ष उमेश कारजोळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना कारजोळ यांनी पर्यावरण संरक्षण ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित बाब नसून प्रत्येक नागरिकाने ती दैनंदिन जबाबदारी म्हणून स्वीकारली पाहिजे असे आवाहन केले. माझे झाड माझी भूमी संस्था सातत्याने पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असून तिच्या विविध उपक्रमांमुळे समाजात पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण होत आहे असेही त्यांनी सांगितले. वृक्षारोपणासोबतच लावलेल्या झाडांचे संगोपन करणे ही खरी पर्यावरण सेवा असल्याचे सांगत वाढदिवस, स्मृतिदिन तसेच सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांच्या निमित्ताने वृक्षारोपणाची परंपरा समाजात रुजली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला बसवराज बैचवाळ, चिदानंद औरंगाबाद, मंजुनाथ आसंगी, कृष्णा गुणाळकर, बसवराज यादवाड, विनायक काळे, विजय भोसले, यल्लप्पा माळी, दामण्णा गोमटे आणि कराटे प्रशिक्षक प्रेम यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमी उपस्थित होते. तुमच्या स्वप्नातील घरासाठी परिपूर्ण प्लॉट ग्रीन पार्क माय ड्रीम होम. NA प्लॉट्स विक्रीसाठी उपलब्ध. साईट पत्ता RS नंबर 320/1 देसूर क्रॉस मार्गी फार्म शेजारी देसूर बेळगाव येथे. प्लॉट साईज 12 मीटर बाय 18 मीटर पासून पुढे. DDLR द्वारे KGP मंजूर. सुविधा RCC रस्ते आणि गटारे, LED स्ट्रीट लाईट्स, गार्डन आणि प्ले एरिया तशीच पुरेशी पार्किंग जागा. प्रकल्प सहयोगी लोकमान्य रियाल्टी. संपर्क ऑफिस क्रमांक 6 क्रिस रिसाइड्स, सुमरपेठ, टिळकवाडी, बेळगाव. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन.
माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन, प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. नियम व अटी लागू. लवकरच तुमच्या हातातही प्लास्टिकच्या नोटा दिसू शकतात. भारतीय रिझर्व्ह बँक नोटांमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. बिझनेस टुडेच्या अहवालानुसार सुरुवातीच्या टप्प्यात 10 रुपये आणि 20 रुपयांच्या नोटा पॉलिमर म्हणजेच प्लास्टिक स्वरूपात जारी करण्याची योजना आहे. या बदलामुळे अनेक दशकांपासून सुरू असलेल्या कागदी नोटांच्या व्यवस्थेत मोठा बदल होणार आहे. सध्या आरबीआयकडून कागदी नोटांची छपाई केली जाते, मात्र या नोटा लवकर फाटणे आणि खराब होणे ही मोठी समस्या आहे. यावर उपाय म्हणून आरबीआय पॉलिमरपासून बनवलेल्या अधिक टिकाऊ नोटा आणण्याचा प्रयत्न करत आहे. कर्नाटकातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री डॉक्टर जी. परमेश्वर यांनी शनिवारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. नवी दिल्लीत झालेली मंत्रिमंडळ विस्तारावरील चर्चा अपूर्ण राहिल्यानंतर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. यावेळी मंत्रिमंडळात कोणत्या नेत्यांना संधी द्यायची याबाबत चर्चा करण्यात आली. खरगे लवकरच नवी दिल्लीला परतणार असून त्यानंतर ते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. राज्याचे ग्रामीण विकास मंत्री ईश्वर खंड्रे यांनी राज्यात तालुका, जिल्हा व ग्रामपंचायत निवडणुका ऑक्टोबर महिन्यात घेतल्या जातील त्यानुसार तयारीला गती देण्यात आली आहे, असे विशेष पत्रकार बैठक घेऊन जाहीर केले होते. या घोषणेला अवघे 2 दिवस होतात न होतात तोच राज्याचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी निवडणुका ऑक्टोबरमध्ये नाही तर मार्च महिन्यात होतील असे जाहीर केले आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या माहितीनुसार ग्रामीण भागात एक प्रकारचा उत्साह संचारला होता. इच्छुकांच्या तयारीला गती प्राप्त होईल असं चित्र निर्माण झालं होतं. तोच या गोष्टीला खो असला असून निवडणुका पुन्हा लांबणीवर पडताना मार्चमध्ये म्हणजेच पुढच्या वर्षी होणार हे समजताच इच्छुकांचा हिरमोड झाला. भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने जपान ओपन 2026 महिला एकेरीचे विजेतेपदावर आपले नाव कोरले. टोकियो येथे झालेल्या BWF सुपर 750 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिंधूने यजमान जपानच्या जागतिक क्रमवारीत 3ऱ्या क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुचीला 21-17, 21-17 अशा सरळ गेम्समध्ये पराभूत करून इतिहास रचला. 2 वर्षांनंतर सिंधू पहिला फायनल खेळण्यासाठी मैदानात उतरली होती. 50 मिनिटे चाललेल्या या सामन्यात सिंधूने सुरुवातीपासून आक्रमक खेळ दाखवला. तिने यामागुचीला पुनरागमन करण्याची कोणतीही संधी दिली नाही. या विजयासह ती जपान ओपनचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. याचबरोबर बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.